वारकरी वेशभूषेमध्ये आलेला आहात आणि महत्त्वाचं म्हणजे आज नाथषष्ठी आहे. सर्वप्रथम मी नाथषष्ठींच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आज पैठण नगरी सर्व वारकरी संप्रदायांच्या विठ्ठल नामगर्जनेने गरजलेलं आहे आणि नाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक होताना जिल्हा प्रशासनाचा प्रमुख म्हणून मला आनंद होतो आहे. आणि या निमित्तानं आज पैठण नगरीमध्ये आम्ही जिल्हा प्रशासनातर्फे सुद्धा नाथांचं चरित्र सांगणारं आणि नाथाचं संत साहित्य लोकांना समजावून सांगण्यासाठी एक कार्यक्रम ठेवलेला आहे. त्याला आम्ही सेवा भक्ती संगम असं नाव दिलेलं आहे. एका बाजूनं सर्वसामान्य जनतेची सेवा करायची आहे आणि दुसरीकडे नाथांची, विठ्ठलाची, पांडुरंगांची भक्ती करायची आहे. असं सेवा भक्ती कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे. आणि या निमित्तानं परत एकदा संत साहित्याचा लोकांमध्ये उजागर करणे अत्यंत आवश्यक आहे. संत साहित्याला उजाळा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं लोकांची सेवा प्रभावी करण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी ज्या संख्येमध्ये वारकरी येतात त्यांची सोय नियोजन कसं केलं? निश्चितपणे संस्थेचे अध्यक्ष आमदार महोदयाच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा प्रशासनातर्फे जवळजवळ 4 बैठका या ठिकाणी आम्ही घेतलेल्या आहेत आणि दरवर्षी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा आम्ही करतो आहोत. मागच्या वर्षी जे अनुभव आले, ज्या त्रुटी होत्या त्या यावर्षी आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. स्वच्छता, पाणी, आरोग्य आणि पोलीस बंदोबस्त यावर मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेस भर दिलेला आहे आणि अनेक दिंड्यांच्या प्रमुखाने आमच्याकडे खूप समाधान व्यक्त केलेलं आहे. आणि आम्ही वारकऱ्यांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा असा आग्रह आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना केलेला आहे. अधिकारी कर्मचारी म्हणून नव्हे तर वारकरी म्हणून तुम्ही सेवा करा असा संदेश दिलेला असल्यामुळं लोक आमचे चांगले प्रामाणिकपणे काम करत आहेत. कुठलीही अडचण या नाथषष्ठीच्या कार्यक्रमामध्ये नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.